दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आजची ही पवित्र मिसा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी अर्पण केली जात आहे. जे कोविड आजारग्रस्त आहेत त्यांना मुक्ती मिळावी, त्याचप्रमाणे संपूर्ण जगातून ही महामारी नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना केली जात आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधुभगिनींनो, काल्वारी टेकडीवर
प्रभू ख्रिस्त विव्हळत असताना शिपायाने प्रभू ख्रिस्ताच्या खुशीत भाला भोसकला तेव्हा तात्काळ रक्त आणि पाणी वाहू लागलं. आज आपण येशूच्या अतिपवित्र हृदयाचा सोहळा साजरा करीत आहोत. प्रभू ख्रिस्ताचं हृदय क्षमाशील आणि प्रेमाने ओतपोत भरलेलं आहे. त्याच्या हृदयातून आपल्याला प्रेमाचा वर्षाव होत असतो आपल्यावर आणि आपल्याला क्षमादान मिळत असते. आपल्या पापांची आठवण करून पश्चातापी अंतकरणानं परमेश्वर पित्याकडे पश्चातापी अंतकरणानं क्षमा मागूया. एकत्र सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने, वैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्या हृदयाकडून आम्हाला
मिळालेल्या प्रेमाच्या दानामुळे आमचं अंतःकरण आनंदित झालेलं आहे. त्याच्या दिव्य जीवनाचा स्वीकार करण्यासाठी आमची अंतःकरणं उघड व त्याच्या प्रेमाने आम्हाला आशीर्वादित करण्याचं कार्य सतत चालू ठेव. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. होशेच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर असे म्हणतो, इस्रायल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली. मी त्याला आपला पुत्र म्हणून इजिप्तमधून बोलावले. मीच एफ्राईमला चालायला शिकविले. मी त्यांस आपल्या कवेत वागवले आणि मी त्याला बरे केले, पण ते त्याला ठाऊक नाही. मानवी बंधनाने प्रेमरंजुनी मी त्याला ओढले. बैलाच्या गळातल्या ज्योते सैल करणाऱ्यासारखा मी त्याला झालो. त्याला मी ममतेने खाऊ घातले. माझे हृदय आतल्या आत आक्रोश करत आहे. माझ्या कळवळ्याला ऊत आला आहे. मी आपल्या क्रोध संतापाप्रमाणे करणार नाही. मी एफ्राईमचा नाश करण्याकरिता मागे फिरणार नाही, कारण मीच देव आहे, मनुष्य नव्हे. तुझ्यामध्ये असणारा पवित्र प्रभू तो मीच आहे. मी आक्रोशावेशाने येणार नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. तुम्ही तारणकुपातून उल्हासाने पाणी काढाल. तुम्ही तारणकुपातून उल्हासाने पाणी काढाल. पहा, देव माझे तारण आहे. मी विश्वास ठेवतो, भीत नाही. कारण प्रभू परमेश्वर माझे बल आणि गीत आहे. तो मला तारण झाला आहे. तेव्हा तुम्ही तारणकुपातून उल्हासाने पाणी काढाल. प्रतिसाद. तुम्ही तारणकुपातून उल्हासाने पाणी काढाल. त्या दिवशी तुम्ही म्हणाल, परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याच्या नावाचा जयघोष करा. राष्ट्रांमध्ये त्याची महत्कृत्ये जाहीर करा. त्याचे नाव थोर आहे अशी वाखाणणी करा. प्रतिसाद. तुम्ही तारणकुपातून उल्हासाने पाणी काढाल. परमेश्वरापुढे गायन करा, कारण त्याची करणी प्रतापमय आहे. हे साऱ्या जगभर जाहीर हो. ओहो सियोन निवासी लोक हो, जयघोष करा, गजर करा, कारण इस्रायलचा पवित्र प्रभू तुमच्या ठाई थोर आहे. प्रतिसाद. तुम्ही तारणकुपातून उल्हासाने पाणी काढाल. पौलचे इफिन्सकरास पत्र यातून घेतलेले वाचन. मी जो सर्व पवित्र जनांतील लहानाहून लहान, त्या माझ्यावर कृपा अशी झाली की मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी, आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठाई युगादिकालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय, हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे, ह्यासाठी की जो युगादिकालाचा संकल्प त्याने आपल्या प्रभू येशू ख्रिस्त येशूमध्ये सिद्धीस नेला आहे. त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती आणि अधिकारी ह्यांना मंडलाच्या द्वारे आत कळावे. त्या प्रभूच्या ठाई आपापल्या त्याच्यावरील विश्वासाने धैर्य आणि हमीपूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत. म्हणून मी विनंती करतो की तुम्हा प्रित्यार्थ मला होणारे क्लेशामुळे तुम्ही खचू नये. ते तुम्हाला भूषणावह आहेत.
ह्या कारणास्तव स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक वंशाला ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की त्याने आपल्या ऐश्वर्याला समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, ह्यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले आणि पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घेण्यास आणि बुद्धीला अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घेण्यास शक्तिमान व्हावे. अशा प्रकारे तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जयघोष. प्रीती म्हणावी तर हीच, देवाने तुम्हा आम्हावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. योवान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. तो तयारीचा दिवस होता म्हणून शब्बात दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत, कारण तो शब्बात मोठा दिवस होता म्हणून त्याचे पाय मोडावे आणि त्यांना घेऊन जावे अशी यहुद्यांनी पिलाताला विनंती केली. मग शिपायांनी येऊन येशूबरोबर वधस्तंभावर खिळलेल्या पहिल्याचे आणि दुसऱ्याचे पाय मोडले. परंतु येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायातील एकानं त्याच्या खुशीत भाला भोसकला आणि लगेच रक्त आणि पाणी बाहेर निघाले. ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे. त्याची साक्ष खरी आहे आणि आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे, यासाठी की तुम्हीही विश्वास ठेवावा. त्याचे हाड मोडणार नाही हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी घडल्या. शिवाय दुसऱ्याही शास्त्रलेखात असे म्हटले आहे की ज्याला त्याने भोसकले त्याच्याकडे ते पाहतील. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनीनो, प्रभू ख्रिस्ताचं हृदय हे क्षमेनं आणि प्रेमानं ओतपोत भरलेलं आहे. येशूच्या हृदयाची विनंतीमाला आपण म्हणत असतो, त्याच्यामध्ये अनेक बिरुद आपण म्हणतो आणि त्याला प्रतिसाद देतो. एके रात्री एका देवळात प्रार्थना चालू असताना एक तरुण बाई, हिला देवाचा स्पर्श झाला. तिला वाटलं की आपल्याला परमेश्वर बोलावत आहे आणि तिनं तर श्रद्धेनं मान्य केलं. प्रभू येशू ख्रिस्त तारणारा आहे याचा तिने स्वीकार केला. त्या तरुण बाईचं पूर्वीचं आयुष्य खूप खेदजनक होतं. तिला अनेक वाईट सवयी जडलेल्या होत्या.
त्यापैकी प्रामुख्यानं मद्यपान आणि अफू ती हुंगत असे. ज्या वेळेला तिला वाटलं की मला देवाचा स्पर्श झालेला आहे, येशूच्या हृदयाचा स्पर्श झालेला आहे, त्या दिवसापासून तिच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. हळूहळू ती एक भाविक ख्रिस्ती बनली. देवधर्मामध्ये तिला रस वाटू लागला. विशेषतः येशूच्या अतिपवित्र हृदयाचा तिला ध्यास लागला. ते येशूच्या हृदयाकडे आकर्षली गेली, आवड निर्माण झाली. प्रिय बंधुभगिनींनो, आज ख्रिस्त सभा म्हणजे आपण येशूच्या अतिपवित्र हृदयाचा सोहळा साजरा करीत आहोत. पोप फ्रान्सिस यांनी ह्या सणाच्या दिवशी सर्व ख्रिस्ती लोकांस आव्हान केलं आहे की आपण आपल्या जीवनात सदैव येशूच्या अतिपवित्र हृदयाकडे पाहिलं पाहिजे, येशूच्या प्रेमाचं अनुकरण केलं पाहिजे. येशूच्या अतिपवित्र हृदयाचा सोहळा म्हणजे परमेश्वराच्या नितांत प्रेमाचं आणि क्षमेचं चिन्ह आहे. येशूचे आपल्यावरील असलेले हे प्रेम त्याचा दुःख सहन व ख्रिस्तावरील मरणाद्वारे दिसून येते. त्याने आपल्यावर प्रीती केली, प्रेम केलं आणि देवपित्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्याला दिला. आपल्या ख्रिस्तावरील मरणाद्वारे आणि पुनरुत्थानाद्वारे आपल्याला परमेश्वराने पापांची क्षमा केली आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सातत्याने त्याच्या मार्गावर चालण्यासाठी व प्रेममय जीवन जगण्यासाठी पाचारण करीत असतो. परंतु कधीकधी आपल्या स्वार्थामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. संत मत्तई आणि संत योहानाच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूने आपल्याला परमपित्याच्या सोबत असलेले जिव्हाळ्याचे नातं आपल्याला दिसून येते. जे दुःखी, कष्टी आणि भाराक्रांत जन आहेत त्यांचं सांत्वन करून तो त्यांना धीर देत असतो. त्याद्वारे अशा लोकांना तो त्याच्या नितांत प्रेमाची जाणीव करून देत असतो. आजच्या होशेया संदेष्टाच्या वाचनामध्ये संदेष्टा सांगतो, माझं हृदय आतल्या आत आक्रोश करत आहे, माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे. मी क्रोध अथवा राग करणार नाही, कारण मी तुमचा देव आहे, परमेश्वर आहे, मनुष्य नाही. तुमच्यामध्ये असणारा पवित्र प्रभू तो मीच आहे. संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपल्याला जाणीव करून देतो, तुम्ही सदैव देवाच्या प्रीतीत, प्रेमात मुळावलेले आणि पाया घातलेले असावेत. त्याची रुंदी, लांबी, उंची आणि खोली ही न मोजण्यासारखी आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीवर अगणित प्रेम करतो. ख्रिस्ताची प्रीती किंवा प्रेम ओळखून घेण्यास तो आपल्याला शक्ती देत असतो, कारण देवाच्या प्रेमानं आणि प्रीतीनं तुम्ही सर्वजण नित्यनियमाने पूर्ण व्हावेत. एकदा शिष्याने विचारलं, माझ्या भावाने माझा अपराध केलेला असता मी त्याला किती वेळा क्षमा करावी? 7 वेळा काय? प्रभू येशू ख्रिस्त आपल्या खोल हृदयाच्या कप्प्यांतून सांगतो, 7 वेळा नाही तर 7च्या 70 वेळा, अगणित वेळा क्षमा करावी.
प्रभू ख्रिस्ताने त्यांना प्रेमाचं गणित सांगितलं, क्षमेचं अवलंब करण्यासाठी. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये नमूद केलेलं आहे, जे आपण नुकताच ऐकलं. ते 2 चोर मरण पावलेले आहेत, याची पडताळणी करण्यासाठी आणि ख्रिस्ताची पडताळणी करण्यासाठी त्याने हाडं मोडण्याचा त्यानं हुकूम केला. शिपायाने येऊन त्या दोन्ही चोरांचे पाय मोडले, पण येशू मरण पावलेला आहे पाहून त्याचे पाय मोडले नाहीत. त्याच्या खुशीमध्ये धारदार अणकुचीदार भाला वसकण्यात आला आणि लगेच प्रिय बंधुभगिनींनो रक्त आणि पाणी निघालं. देवाची योजना आगळी वेगळी. रक्त हे ख्रिस्ताच्या शरीराच्या साक्रमेंटाचं प्रतीक आणि पाणी हे बाप्तिस्मा संस्काराचं प्रतीक. असं म्हटलं जातं की माणसाच्या शरीरामध्ये 70% पाणी आणि 30% रक्त असते, परंतु त्या ठिकाणी दोन्ही वाहू लागली, रक्त आणि पाणी वाहू लागलं. आपली जर जखम झाली तर आपल्या जखमेतून रक्त वाहतं, पण ख्रिस्ताला जखम झाली तेव्हा रक्त आणि पाणी वाहू लागलं. ही देवाची अगाध योजना. येशूचं हृदय हे प्रेमानं आणि क्षमेनं ओतपोत भरलेलं आहे. याची प्रचिती प्रिय बंधूंनो अनेकांना आली आहे, आपल्यापैकी सुद्धा अनेकांना आली असेल. आणि येण्यासाठी आपण येशूच्या हृदयाचा महिमा गात असतो. त्यांचे जीवन परिवर्तन होऊन ते येशूच्या हृदयाकडे आकर्षिले गेलेले आहेत, येशूच्या हृदयाचे पाईक झालेले आहेत. येशूचं हृदय आपल्याला व इतरांना क्षमा करण्यासाठी व इतरांवर प्रेम करण्यासाठी चालना देत आहे, प्रेरणा देत असते. खुद्द ख्रिस्ताने काल्वरी टेकडीवर मरत असताना त्याच्या वैरांना क्षमा केली. येशू म्हणाला, बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. हा क्षमेचा महामंत्र येशूने आपला प्राण सोडतेवेळी अखंड विश्वाला दिला आणि त्याचं अनुकरण अनेक सत्पुरुष आणि सर्वसामान्य माणसं करत आहेत. अपराध्यांना क्षमा करत आहेत आणि त्यांना चुकलेल्यांना आपलंसं करत आहेत. आपण आपले ख्रिस्ती जीवन जगत असताना आपल्याला वैऱ्यांना अपराध्यांना क्षमा करण्यासाठी आपण पुढे सरसावतो का? त्याने केलेला अपराध, त्याने केलेला गुन्हा आपण वर्षानुवर्ष आपल्या अंतःकरणात ठेवून त्यांच्याविषयी मनामध्ये आकस बाळगतो. वैरांना क्षमा केली नाही तर कदाचित आपल्याला अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधी जडतील. डॉक्टर नेहमी सांगत असतात की अर्धे आजार आपल्या मनामध्ये जो द्वेष असतो, इतरांविषयी राग असतो, लोभ असतो, त्यामुळे जडत असतात. आणि जर आपण क्षमा केली नाही तर ते आजार बळकावत असतात. ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, इतरांना क्षमा करणं हे भेकडपणाचं लक्षण नाही, तर चांगल्या ख्रिस्ती व्यक्तीचं लक्षण आहे, ख्रिस्तमय जीवन जगण्याचं लक्षण आहे. ख्रिस्ताने देखील वैरांना क्षमा केली, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आपल्याला बोध केला. हे जरी अवघड असलं तरी ते प्रयत्न केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. क्षमा करण्यासाठी व इतरांवर प्रेम करण्यासाठी आजचा हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र हृदयाचा सोहळा आपल्याला प्रेरणा देणार हे निश्चित आहे. हे प्रभू येशू, मला इतरांना क्षमा करण्यासाठी तुझ्या हृदयात सामावून घे.
आणि तुझ्या हृदयामध्ये कृपावंत होण्यासाठी आम्हा सर्वांना तुझ्या हृदयाशी गोडी आणि आवड निर्माण करण्यास तुझा स्पर्श, तुझी कृपा, तुझी शांती आम्हाला सदोदित लाभू दे. या बलिदानामध्ये आणि बाळ येशूच्या नोयनामध्ये आपण ह्या हेतूसाठी विशेष प्रकारे प्रार्थना करूया. आमेन. श्रद्धेचे प्रकटीकरण. स्वर्ग आणि पृथ्वी आणि पृथ्वी सर्व दृश्य अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकत्रच असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्यास करून सर्व उत्पन्न झालेला आहे. तो आम्हा मानवासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गांतून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्यास कृषी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला व त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गांत चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यासहित निघतो. पिता आणि पुत्र यासहित त्याला बसतात व त्याचा गौरव करतात. तो भविष्यवाद्यामार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. आमेन. बंधू भगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, आम्हावरील प्रेमाने भरलेल्या तुझ्या पुत्राच्या हृदयाकडे दृष्टी लाव. त्याच्या प्रेमामुळे आमच्या समर्पणाचा स्वीकार कर व आमची पापे क्षमा कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभो तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे.
प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्ताने आम्हावर अपार प्रीती केली, त्याने आम्हासाठी खुर्सावर प्राणार्पण केली. त्याच्या जखमी हृदयांतून रक्त आणि पाणी वाहले. ख्रिस्त सभेसाठी त्याच्या हृदयांतून दैवी कृपेचा अखंड झरा वाहू लागला. आपल्या उघडलेल्या हृदयाकडे तो सर्वांना पाचारण करीत आहे. तारणाच्या झऱ्यांतून आनंदानं जीवनाचं पाणी घेण्यासाठी तो बोलावत आहे. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, पुन्हा तुझे आभार मानले. ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, हो यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं. पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमचे तुझे प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर.
मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासून तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सरसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. आपण आपल्या अपराधांना क्षमा करावी असं ज्या प्रार्थनेत प्रभू ख्रिस्ताने आपल्याला शिकवलेलं आहे, ती प्रार्थना आपण स्वर्गीय पित्याला हाक मारून एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तशी पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधकारांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय रोषणातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तो नित्यजी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनात बोलावलेले सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो
तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. प्रभू म्हणतो, कोणी तहानलेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे. माझ्यावर श्रद्धा असेल त्याने प्यावे. त्याच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, ह्या साक्रमेंतामुळे आमची हृदय प्रेमाने भरून टाक. तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्याकडे आम्हाला आकर्षून घे. आमच्या सभोवतालच्या व्यक्तीमध्ये ख्रिस्ताचं प्रतिबिंब पाहायला आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. सर्वांनी एकत्र. हे बाळ येशू, तू एक निरागस बाळ होऊन या धर्तीवर अवतरलास. जीवनभर तू मानवावर प्रेमाची बरसात केली. मानवी जीवन बहरावं म्हणून तू स्वतःच जीवन जिजवलंस. तू आयुष्यभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. मानवी डोळ्यातील आसव पुसून मानवी चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी तू आपलं जीवन समर्पित केलंस. स्वतःवर, शेजाऱ्यावर आणि वैश्यावर प्रेम करण्याचा संदेश तू दिलास. याच प्रेमाचं प्रेरित होऊन आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तूच म्हटलं आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. तुझ्या या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही तुझ्याकडे आमच्या गरजा सादर करीत आहोत. तुझ्या इच्छेनुसार योग्य वेळी त्या पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे शेजाऱ्यावर व ईश्वरावर आम्हाला प्रेम करता यावे म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. तुझ्याप्रमाणे आमच्या मुलाबाळाची वाढ ज्ञान, सुबुद्धी व पावित्र्यात व्हावी म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या तरुण तरुणींना योग्य वेळी योग्य जीवनमार्ग सापडावेत, योग्य नोकऱ्या व व्यवसाय मिळावेत म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जे परगावी, परदेशी, परप्रांती आहेत त्यांची सुखी व सुरक्षित राहावे म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या विवाहितांचे जीवन सौख्यानं भरावं, त्यांच्या जीवनवेलीवर तुझ्या इच्छेनुसार बालपुष्प फुलावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जीवन ही देवाची देणगी आहे. जीवनातील अपयश, नैराश्य, वेदना यांनी आम्ही खचून न जाता
देवावर श्रद्धेत जीवन जगावे म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या कुटुंबात, शेजोळ्यात, गाव परिवारात आणि संपूर्ण जगात शांती, प्रेम व बंधुत्व नांदावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आपल्या मनातील हेतू बाळ येशूला सांगूया. आभाराची प्रार्थना. तू आम्हा सगळ्यावर निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तू मानव जातीवर केलेल्या अगणित उपकाराबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांना केलेल्या उपदेशाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या समाजातील अनेक विवाहितांची स्वप्ने पूर्ण केल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या आजारात, दुःखात, संकटात आम्हाला सतत जवळ राहिल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या तरुण तरुणींना योग्य जीवनमार्ग, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा तू आम्हाला प्रेमानं क्षमा केल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आपले हेतू मान्य झाल्याबद्दल बाळ येशूचे मनात आभार मानूया. हे बाळ येशू, तू मार्ग आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सन्मार्ग दाखव. तू सत्य आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सत्यवचनी व प्रामाणिक माणूस बनव. तू जीवन आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे प्रेम करण्यास मला शिकव. तू जीवनभर काळाप्रमाणे निष्पाप राहिलास. पापरहित जीवन जगण्यासाठी मला प्रेरणा दे. आमेन. मुलांसाठी प्रार्थना. हे परमेश्वर पित्या, तुझा पुत्र या धर्तीवर एक बालक होऊन अवतरला. प्रत्येक मूल हे तुझ्या प्रेमाचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे. तुझ्या बालपुत्राच्या भेटीस आलेल्या या तुझ्या लोकांना तू आशीर्वादित कर. त्यांची वाढ तुझ्या पुत्राप्रमाणे ज्ञान, शहाणपण, सुबुद्धी आणि पावित्र्यात हो. त्यांना मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचे वरदान दे. सर्व प्रकारच्या अनिष्टापासून, रोगराईपासून, अपघातापासून त्यांचं संरक्षण कर. सुसंस्काराने त्यांचं जीवन घडव. आईवडिलांच्या वात्सल्यानं, शिक्षकांच्या मार्गदर्शनानं आणि तुझ्या कृपा वर्षावानं त्यांचं जीवन पुष्प फुलू दे, बहरू दे. त्यांचे जीवनमार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशाने जुळत. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. Oh
व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.